आणि मला म्हणजे प्रगती शाळेत असल्यामुळे आणि एज्युटेकच्या क्लासमुळे खूप फायदा झाला, त्यामुळे मी चांगले मार्क मिळवू शकले. 10वीत आले त्यानंतर मी क्लासेस लावायचं बघत होते बाहेर, पण खूप अडचण असल्यामुळे मी क्लासेस लावू शकले नाही. नंतर माझा एक मावस भाऊ आहे, मग त्यांनी सांगितलं की एज्युटेक क्लासेस ला म्हणून. मग त्यांनी सांगितलं, मी लावले क्लासेस. नंतर बुक हे आले आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला. पहिला हा की ज्या दिवशी काही अडचणींमुळे माझे क्लास मिस झाले त्यावेळेस मी बुक मध्ये स्कॅन करून ते व्हिडिओ पाहून समजून घेत होते आणि तेच टीचर शिकवायला येत होते परत नंतर आम्हाला. आणि एज्युटेकच्या क्लासमुळे मला खूप फायदा झाला आणि मला असा कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकते. म्हणजे पहिले एवढं वाटत नव्हतं, पण आता वाटायला लागलं. इंजिनिअरिंग करत करत मी UPSCची एक्झाम पण देणार आहे नंतर. आमच्या ह्याच्यातून तर कोण मोठ्या पोस्टवर नाही. माझी इच्छा आहे की आमच्या ह्यातून कोणतरी मोठ्या पोस्टवर असावं म्हणून मी जायची इच्छा आहे माझी, UPSC द्यायची. येस्टरडेला मला साई पब्लिक स्कूल मधून कॉल आला होता की तुम्हाला सत्कारामुळे तिथे बोलवले आहे. मग तिथे गेल्यानंतर मला तिथल्या रोटरी क्लब कडून एक ट्रॉफी मिळाली आहे. मी तुम्हाला ती दाखवते. ही ट्रॉफी त्यांनी मला दिली आणि त्यांनी खूप अभिनंदन केलं आणि त्यांनी गायडन्स पण केलं पुढे कसं काय करायचं म्हणून. मला खूप आनंद वाटला. तिथे गेलं सर्व स्टुडंटला तिथे बोलवलेलं. माझं नाव उमा महादेव मेहर आहे. मी एक भाजीचा व्यवसाय करते, भाजी विकते. आणि माझ्या मुलांनी माझी इच्छा आहे की खूप शिकावं, मोठं व्हावं, असं माझ्यासारखं काबाड कष्ट लय करून. आणि माझी मुलीने खूप मार्क मिळवली. मला लय खूप तिचा अभिमान वाटतो. आणि मी बाहेर दररोज भाजी मार्केटला जायची, त्यामुळं माझ्या मुलीला सगळं घरचं काम करावं लागायचं आणि अभ्यास बी करावा लागायचा आणि शाळेला पण जावं लागायचं. तिने असेच मार्क मिळवावी आणि दुसऱ्या मुलींनी अशीच मार्क मिळवावी, अशीच माझी हे घरात काम करण्याऐवजी मुलींनी बी पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू एज्युटेक. खास करून एज्युटेक मधले टीचर्स हुजेफा सर, जसविंदर मॅम आणि मॅथ्सचे सर, ते सगळ्याला थँक्यू.